आंबेडकर चळवळीच्या वतीने लॉंग मार्च समितीतर्फे महासावंगी येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका भारतीय संविधान प्रेमी आंबेडकर प्रेमी यांना माझा क्रांतिकारी जय भीम। आपण सर्व एवढ्या ताकदीनं आलात, मला फार आनंद होत आहे। जे आम्ही लॉंग मार्च काढलेला आहे हा रमाईच्या लेखी, भीमाईच्या लेखी, सावित्रीच्या लेखीचा लॉंग मार्च आहे। कारण जातीवादी सरकार येणाऱ्या काळामध्ये अर्बन नक्षलाईट नावाचा कायदा काढून जर आपण 5-25 जण या जातीवादी सरकारच्या विरोधात बोलत असतो तर आपल्याला कवाई उचलून 6 महिने जेलमध्ये टाकण्याच्या यांच्या प्लॅनिंग आहेत। आम्ही लॉंग मार्च काढत असताना 10 प्लॅनिंग केले असतात त्या जातीवादी सरकारकडे आंबेडकरी चळवळ संपवण्याच्या 1 लाख प्लॅनिंग आहेत। आणि आम्ही नाशिक मध्ये आलेलो, आम्हाला नाशिकचं महत्व माहिती आहे, नाशिक मधली भीम जयंती माहिती आहे, नाशिक मधला आंबेडकरी समाज माहिती आहे, त्यांची ताकद माहिती आहे। आणि उद्या सुद्धा आपण सर्व भीमसैनिक आमच्या खांद्याला खांदा लावून हा नाशिक जिल्हा जाम करण्यासाठी आपल्या सगळ्यांना यायचं आहे। हे जातीवादी सरकार, मनुवादी सरकार, हरामखोर सरकार आमच्यावर काय केसेस करणार आहे या लॉंग मार्चचे संयोजक म्हणून आमची तयारी आहे। तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही, तुम्ही आमच्या सोबत उभा टाका। 1-2 घंटे नाशिक जिल्हा जाम केल्याशिवाय या जातीवादी मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीसला त्याची झोप उघडणार नाही। म्हणून आपण सर्वांनी आमच्या सोबत यायचे। आम्ही तर आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवलंय, बाबासाहेबांच्या नावाने आम्ही पुढे निघालो। लॉंग मार्च नेतृत्व करणारे आशिष भैया विजय वाकोडे, मी असेल, आमच्या सोबतची टीम असेल, आम्हाला महाराष्ट्रात बऱ्यापैकी लोक ओळखत नाहीत। फक्त लोक आमच्या गाड्याला झेंडा आहे, आमच्या गळ्यामध्ये निळा रुमाल आहे, एवढं बघून लोक आम्हाला प्रेम करतात आणि प्रत्येक ठिकाणी आमची खाण्याची, राहण्याची, जेवण्याची, संडास बाथरूमची सोय करतात। आमच्या गाड्यामध्ये डिझेल पाणी टाकतात। आपल्या आंबेडकरी समाजाचा मला अभिमान वाटत आहे की आंबेडकरी समाजाला नेत्याची गरज नाही, फक्त निळा रुमाल घेऊन, निळा झेंडा घेऊन कोणी बी निघलं तर त्याच्या पाठीमागे डोळे झाकून चालणारा आपला आंबेडकरी समाज आहे। एवढी ताकद आपल्या आंबेडकरी समाजाची आहे। सर्व भीमसैनिक आणि आता या ठिकाणी आल्यानंतर माडसावंगी येथे आम्हाला भेटलेले आदरणीय युवा नेते किशोर भाऊ तेजाळे आणि या ठिकाणी भीमक्रांती मित्रमंडळ व सम्राट बहुउद्देशीय संस्था, सिम्बॉल हॉटेल या सगळ्याचे मी परभणी जिल्हा आंबेडकर चळवळ लॉंग मार्च समितीतर्फे आभार व्यक्त करतो। आम्हाला परभणी निघत असताना बरेच जण म्हणले होते किशोर भाऊ की आपण मुठभर लोक आहेत, आपण निघाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रात आंबेडकर चळवळीचे इतके पक्ष आहेत, इतक्या संघटना आहेत, इतक्या वेगवेगळे डोके आहेत, आंबेडकरी समाज ऐकत नाही, तुमच्या मागे लोक येतात काय। पण या छोट्याशा गावामध्ये आल्यानंतर आपण ज्या ताकदीने आमच्या सोबत आलात यासाठी मी एक शेवटचा शेर बोलतो, मी जागा घेतो। यासाठी शेर बोलतो, मी माझी जागा घेतो। संघर्षों के लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, संघर्षों के लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, जिनके जमीर जिंदा होते वो खुद ब खुद चले आते।